आमलोडी या दोन संघांमध्ये बॅक टू बॅक मला वाटतं हा दुसरा सामना जिंकलाय तो मुसाड चांदेवाडी संघाने. आणि आता मात्र स्ट्राईकला दोन्ही भाव, एक क्रिकेटचं वेड आणि मोठा दबदबा असणारे अक्षय चांदे आणि हॅलो. त्याचप्रमाणे एक एटीएम ऑन केला जातोय. जर पहिल्या चेंडूचा जर विकेट घेतला तर मोहन उतेकर यांच्याकडून रोख रक्कम कॅश एटीएम ऑन केला जाईल. आणि मात्र पहिल्या चेंडू पुश केलाय बघूया. आणि हा मात्र निर्धार चेंडू गेलाय. खरोखर चांगली सुरुवात आहे साखर जांभूलवाडी संघ. तर कबड्डीला भुसाड चांदेवाडी संघ खेळताना पाहायला भेटतोय. कारण हा 2 षटकाचा सामना आहे. तर किमान 2 षटकांमध्ये किमान जर भुसाड चांदेवाडी संघाने 20 किंवा 22 धावा की 25 धावा जर उभारल्या तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूमध्ये एक झुंज पाहायला भेटेल. कारण भुसाड चांदेवाडी संघ तर एक जर ताकदीवर संघ आहे या स्पर्धेसाठी पाहायला भेटतात. बोल. ओ क्या गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी मार्कवरती करतोय तो प्रथमेश उतेकर. आणि आता मात्र स्ट्राईकला तो अक्षय आणि नॉन स्ट्राईकला असतील त्यांचे बंधू मदन चांदे. दरम्यान पुढचा चेंडू प्रथमेश उतेकर. ओ स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त प्रहार, कडक फटका. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतील. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तर नक्कीच जर एक आपल्याला बक्षीचा समर्पण होतोय. जर पुढच्या जर ह्या गोलंदाजाने जर विकेट घेतली तर जितेश रामचंद्र उतेकर बँड फ्रॉम धामणम घोड्याचाड जर विकेट घेतली तर रोख रक्कम कॅश एटीएम ऑन केला जाईल. बघूया जर मोठा संघ एकतर एका बाजूला भुसाड चांदेवाडी संघ आहे तर एका बाजूला म्हणजे साखर जांभूलवाडी संघ आहे. प्रथमेश गोलंदाजी वाकवरती उभा असेल. बघूया पुढचा चेंडू असेल तर म्हणजे बदत चांदेला. तर बदत चांदे एक मोठा खेळाडू आहे. बघूया आपल्याला सज्ज होतोय. चला मैदानाच्या दिशेने प्रथमेश. आता मात्र बॅटची एज होती परंतु चेंडू थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळतोय साखर जांभूलवाडी संघाकडनं. आणि पंचांचा वाईडचा इशारा. हवान आणि वाईड नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 3 धावसंख्येवरती. थोडस कुठंतरी शांत दिसतंय सामना. तर जर म्हणायला गेलं तर भुसाड चांदेवाडी सगळं जकडून ठेवले ते म्हणजे साखर जांभूलवाडी सकटी. कारण जर ह्या जर विकेट जर घेतल्या तर जितेश रामचंद्र उतेकर मॅन फ्रॉम धामणम घोड्याचाड जर प्रत्येक जर विकेट घेतली तर नक्कीच एक एटीएम ऑन केला जाईल या सामन्यासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रत्येकचा ते म्हणजे अक्षय चांदेला. बघूया हा मोठा फटका केला, पार केलाय. अशा क्षेत्ररक्षण खाली रोहन चव्हाण. बघूया जिथे 2 धावा होत्या पण तिथे एकच धाव दिले. एका धावडे समाधान मानावं लागतं भुसाड चांदेवाडी संघाला. पण संघाची धावसंख्या होते 4 या आकड्यावरती. या सामन्यासाठी सामना अधिकारी म्हणून योगेश उतेकर आणि महेश महापती या दोघांची नियुक्ती केलेली आहे. सामना अधिकारी म्हणून महेश महापती आणि योगेश उतेकर हे काम पाहतील. आमचे MM पुढच्या सामन्यासाठी पण सामना अधिकारी म्हणून MM आणि योगेश उतेकर यांना आम्ही निमंत्रित करतो. सामना अधिकारी. दरम्यान प्रथमेश पुढचा चेंडू आणि मदन. चेंडू मात्र हवाई फायर, सरळ सनसणीत षटकार. धावसंख्या होते 6 होती ती म्हणजे 10 या आकड्यावरती. कारण अजून मात्र प्रगतीपत्राचे पहिले षटक चालू असताना काही छोटे शिल्लक असतील. या मला असं वाटतं काही छोटे शिल्लक असताना बघूया ह्या बदलचा ते षटकार मारेल का, षटकार मारतो का चौकार मारतो ह्या महिन्यावरती चेंडूवरती समजेल. बघूया आपल्याला सुरुवात मोठा फटका पार केलाय. चाललाय 65 झोड मध्ये. एकूण 2 धावा भेटतात. 2 धावड संघाची धावसंख्या होते 12 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. पहिलं शतक समाधान संघाची धावसंख्या होती मुसाड चांदेवाडी संघाची ते म्हणजे 12 ह्या आकड्यावरती. बघे शेवटचा चेंडू शिल्लक असेल 6 एकावरचं शतक सुरू असेल. बघूया 6 षटकांमध्ये 6 चेंडूमध्ये किती धावा जमू शकतो तर म्हणजे भुसाड चांदेवाडी संघ. तर त्या ठिकाणी जर दिलीपजी सर म्हणायला गेलात तर एका बाजूला साखर जांभूलवाडी संघ आहे म्हणजे तुमचा एक बीट फाईट आहे. तर एका बाजूला भुसाड चांदेवाडी संघ आहे. तर त्या ठिकाणी हा सामना रोमॅन्टिक सामना होणं गरजेचं आहे. कारण रोहन चव्हाण आहे तर रोहन चव्हाण सोबत किपाट 30 धावाचं जर उभारल्या तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज पाहायला भेटेल. दिलीपजी सर. नक्कीच मला मात्र सगळेजण धर्म संकटात टाकतायत.
एका बाजूला माझा संघ आहे आणि एका बाजूला माझ्या सासरवाडीचा संघ आहे. पण खेळाचं माध्यम रोहित तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे, परंतु वेगळा विषय घेतला तर मी साखर जांभूळवाडीचाच आहे. प्लीज कॅरी ऑन. नक्कीच सर, तुम्हाला आम्ही या दोन्ही संघटना मुक्त करून फेडरेशन मध्ये आम्ही ऍड केलेला आहे आणि फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून सर्व संघ तुमच्यासाठी समान असतील, सर्व संघ तुमच्यासाठी समान असतील आणि सर्व संघांचे निर्णय देताना तुम्ही मात्र धर्म संकटामध्ये असता, हे मात्र नक्की. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की काही वर्षापूर्वी लोक तुम्हाला ओळखत नव्हते कारण की तुम्ही देश सेवेसाठी कार्यरत होतात आणि आता मात्र तुमची सेवा फक्त 15 गावासाठी आहे आणि या 15 गावामध्ये तुमची सेवा दिसते. लोक त्यांचं जाणतायत, कौतुक करतायत. चढ उतार हे नक्कीच असतात सर. प्रत्येक संकटावरती मात करून जो पुढे जातो ना तोच इतिहास रचतो आणि इतिहासात मात्र तुमची कुठेतरी नोंद होईल 15 गाव इतिहासामध्ये की कुठेतरी फेडरेशनच्या माध्यमातून एक मोठा बुलंद आवाज, एक चांगला ऑलराऊंडर, एक चांगला आर्मी मॅन आमच्या माध्यमातून आमच्या जवळ आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद प्रवीणजी, आपण इथपर्यंत आलात, आम्हाला वेळात वेळ करून दिवसभर जी कॉमेंट्री केली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. उद्याच्या दिवसातलाही शेवटचा दिवस आहे आणि आता मात्र ट्रिपल उद्ध्वस्त केलाय, जबरदस्त कमबॅक करतोय. बॅक टू पॅव्हेलियन, अक्षय चांदे डीजे. आपल्याला पाहायला मिळतोय त्रिफळा उडवला, एसट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि काय गोलंदाजी केली जाते. सोहम चव्हाण जेव्हा सोहमच्या हातामध्ये बॉल दिला तेव्हा मात्र या ठिकाणी डिस्कशन केलं गेलं की यावेळी मात्र सोहमला आपले कस पणाला लावा लागतील आणि तेवढंच साजेसा खरा उतरलाय. नवीन आलेला फलंदाज पाहिलं तर विठ्ठल धोत्रे, बॅटची कडा लागली, एज लागली आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा मात्र काय रोखू शकत नाहीयेत, एकदा पूर्ण केले. आता मात्र स्ट्रायकरला आलाय फलंदाज मदन चांदे. धावसंख्या झाले 14 या आकड्यावरती. मला वाटतं अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आमचे स्कोरर साथी स्कोरर गुणलेखक म्हणून संदीप दादा हुतेकर आम्हाला गेले 2 दिवस जोडले गेले. ते आम्हाला चांगलं गुणलेखन सातत्याने आम्हाला देखील सांगतायत की या स्पर्धेचं पूर्ण रूपरेषा आम्हाला कळवत आहेत. नक्कीच रोहितजी, पुन्हा एकदा पाहिलं आपण जर सोहम तयार होतोय पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट मारा मदनसाठी. फुलटॉस चेंडू होता, ऑफ साइडला तडवलेला चेंडू आणि बॅटचा बॉलचा संपर्क, चेंडू सीमा पार. 6 धावा, सिक्सर मदनच्या बॅट मधून डीजे. या ठिकाणी अपील केले का पंच? नो चेक करा प्लीज. या ठिकाणी भीमरचा नो पंचांनी आपल्या थडंबरकडे धाव घेतलेली सामना आहे. अधिकारी MM महेश महापती आणि योगेश उतेकर आपण या लगेच एकदा रीचेक करा. हाईट आहे का, एकदा बॉल डाऊन साईडला जातोय का ते पण एकदा चेक करा. कारण उंची आहे. 6 धावा आलेल्या आहेत. 6 धावा जोडल्या तर धावसंख्या झाली संदीप दादा 20 ना, 20. आणि जर नो असेल तर मग 1 धावा अजून ऍड केली जाईल. तर याकडे देखील लक्ष असेल. परंतु काय फटका पाहिला आज, जर खऱ्या अर्थाने पाहिलं ना महादेव सर, आपण सातत्याने मदनला लेग साईडला खेळताना पाहतो आणि आज मात्र मदनच्या बॅटमधून ऑफ साईडला चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. यस नक्कीच आम्ही या गोष्टीचा विचार केला होता. खास मदनला लक्षात घेऊनच आमचा हा जो बॅक साईडचा जो पॉइंट ऑफ आहे तो आम्ही बंद केला होता. कारण की मदनचे फटके कुठेतरी ऑफच्या दिशेला दिसावेत, मदनचे प्रहार कुठेतरी ऑफ दिशेला असावेत. यस नक्कीच थडंपायचा डिसिजन येतो हा. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि मॅच लगेच चालू करायची. धावसंख्या 20 या आकड्यावरती आहे. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू घेईल. शेवटचा आहे ना बॉल दादा? 2 बॉल आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी, गती परिवर्तन केलंय, टप्पा पडदा सरळ विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये स्लोवर वन टाकलाय
आणि बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये देखील यश येत आहे सोहमला. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, खूप इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी. आणि धावसंख्या मात्र जैसे ते धावफलकावरती 20 या आकड्यावरती स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सोहम तयार मदनसाठी. पाहायचंय काय होतं या चेंडूवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 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 एक धाव कंप्लीट. आताची एकच धाव. मदन बॉल लागलाय का? ओके चला, आताची जर एक धाव जोडली तर धावसंख्या झालेली 21 आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. जर पाहिलं तर पहिलं सत्र संपलंय मुसाळ चांदेवाडी संघाचं. बॅटिंग करत असताना 21 आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये काय होतंय खूप महत्वाचं आहे पाहणं. सेकंड इनिंग आपल्याला 12 चेंडूंचा थरार अजूनही पाहायचा आहे दिलीप सर. नक्कीच. तत्पूर्वी जरा आम्ही आठवण करून देऊ इच्छितो, US फिटनेस फाउंडेशनचे सर्व आणि आमचे एक आयकॉनिक प्लेयर आणि आमचा एक आयकॉन सागर उतेकर यांचं इथं मैदानात आगमन झालंय. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या सागर साठी. जो बॅनर झळकतोय त्याच्या बाजूला सागर झळकतोय आणि सागरच्या बाजूलाच बॅनर झळकतोय. पर्सनल ट्रेनर साठी कोण असेल तर नक्की कॉल करा. पिंपरी चिंचवड मध्ये उद्योजक सागर उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि उत्कृष्ट षटकार, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट शतरक्षक यासाठी प्रत्येकी 1,000 रुपये असं आमच्या सागरकडनं प्राइज असेल. पर्सनल ट्रेनर कुणाला जर पाहिजे असेल तर कॉल टू सागर उतेकर, पिंपरी चिंचवड. त्याचप्रमाणे अक्षय शेलार यांचंही इथं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पिंपरी चिंचवड मधले आमचे US फिटनेस क्लबचे सर्व सागर उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. सूरज ढलता आलेले आहेत, परंतु इथं या मंडळासाठी आपलं त्यांनी योगदान आहे त्यांचं, ते आवर्जून वेळ काढून इथपर्यंत आलेत. चला सामना ऑन होऊ द्या. जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची, सरासरी 11 धावांची गरज असेल. नक्कीच रोहन साठी एक कॅश प्राइज असेल. जर सामना जिंकून दिला तर रवींद्र चव्हाण यांच्याकडनं, रवींद्र सकपाल यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल रोहन साठी. चला जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवरती आहे तो गोलंदाज विठ्ठल धोत्रे आणि स्ट्राईकला असेल तो रोहन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो महेश. विठ्ठल धोत्रे, रोहन. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धावाचा प्रयत्न असेल. जबरदस्त फिल्डिंग आणि एका धावेने संघाचं खातं उघडतोय तो रोहन. रोहनने जर मॅच जिंकून दिली तर त्यासाठी रवींद्र सकपाळ यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल. 1 साइड मॅच जिंकून द्यायचे. सरासरी 11 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे, कारण की 12 चेंडू मध्ये फक्त जवळजवळ 22 धावाच करायच्या आहेत. आणि आता मात्र चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. तिथं नितीन मोरे तेवढं उत्कृष्ट फिल्डिंग. वाव मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आदर्श घ्या. आजही नितीन मोरे ऑन फायर मैदानामध्ये. जबरदस्त. पुन्हा एकदा रोहन
टू विठ्ठल. दोन्हीही मोठे संघ आजकाल पाहायला गेलं ना, मला वाटतं दिलीपजी, जर या 15 गाव फेडरेशनचं आपण ज्यापासून स्थापना केली तेव्हापासून मोठ्या संघांना आपल्याला कुणाला मोठं म्हणावं हा प्रश्न पडतोय. कारण की बलाढ्य संघ या मला वाटतं 15 गावामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला एक धबधबा होता फक्त मुसाड चांदेवाडी, त्याचप्रमाणे आता जय गणेश भोसरे आपल्याला कुठेतरी उभारताना दिसतोय. नाव घेताना आम्ही थकतो. चेंडू मात्र जातोय हवाई फायर आणि तिथं उत्कृष्ट जेल गडी बाद होत आहे. रोहन डीजे कशी म्हटलं की एक मोठे संघ ज्यावेळेला आपण या फेडरेशनची स्थापना केली त्याच्यानंतर कुठेतरी जेवढा मोठा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिलाय तेवढे मोठे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा क्रिकेट गेल्या काही वर्षांमध्ये कुठेतरी वेगळं रूप वेगळं रंग घेतोय आणि याचं सगळं श्रेय फक्त फेडरेशनला जात आहे. कारण की फेडरेशनच्या माध्यमातून सुसज्ज क्रिकेट आणि या क्रिकेटमधून जो आपण हा निर्माण करतोय प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मला कुठेतरी उंची मिळताना दिसतंय. कारण की आता फक्त 15 गावचं क्रिकेट 15 गावापुरतं मर्यादित नाही, 7 समुद्रापलीकडे गेलंय. आणि हे क्रिकेट आजच क्रिकेट हे वेळ लावणारं क्रिकेट झालंय. मला वाटतं ही 15 गाव प्रीमियम लीग सारखं कुठंतरी हा मोठी लीग येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान विठ्ठल, ओ काय कमबॅक करतो विठ्ठल, छान गोलंदाजी. विठ्ठल असे मोठे खेळाडू, दिग्गज खेळाडू आपल्या बरोबर आहेत आणि येत्या काळामध्ये नक्कीच मला वाटतं हे चांगले खेळाडू ऑक्शन मध्ये दिसतील आणि संघ मालक झगडत असतील, बोली लागल आणि ही एक मोठी लीग येत्या काळामध्ये आपल्याला नियोजन करता येईल असं मला वाटतं. कारण की एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार करून दिला आपण यांच्यासाठी की चांगले खेळाडू नक्कीच तयार होत आहेत. दिलीपजी, आणि आता मात्र चेंडू जातोय हवाई फायर, बिग 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 षटकार डीजे. प्रथमेश ऑन फायर, जबरदस्त प्रथमेश. असं म्हटलं जातं ना, बिना लक्ष्य का जिया नहीं जाता, बिना लक्ष्य का जिया नहीं जाता, चौकर में मारे बिना रहा नहीं जाता, 1-2 रन में क्या रखा यारो, छक्का मारे बिना रहा नहीं जाता. आणि मन कुठंतरी असं मचलतं. आणि हा मात्र चेंडू पुन्हा बॅटची आहे, चेंडू जातोय हवेमध्ये आणि रुपेश ऑन फायर. रुपेश चांद कमबॅक करतोय. डीजे चला स्पीडअप करा, यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. 6 चेंडू 14 धावा. बॉलर नेम ओम, ओम सुर्वे. प्रणेश, प्रणेश स्ट्राइकला आहे तो प्रणेश आणि नॉन स्ट्राइकला आहे तो महेश. चला ओम, 6 चेंडू आणि 14 धावा. प्रहार करावा लागेल, पहिल्या चेंडू पासून कडक प्रहार करावा लागेल, कुठेतरी दबाव निर्माण करावा लागेल, तेव्हा कुठं मॅच खेचून आणता येईल. ओम स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातो हवेमध्ये. 1 धाव पूर्ण करतील, मला वाटतं दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल आणि दुसरी धाव याची पूर्ण होईल. या 2 धावेने मात्र धाव संख्या बदलते. 10. आणि आता मात्र 5 चेंडूनी 12 धावांची गरज. अजूनही साखर जांभलवाडी संघ कुठेतरी कमबॅक करू शकतो. रोहित उतेकरांना फक्त टेन्शन येत आहे. रोहित उतेकरांना आता प्रश्न पडला की आम्ही आता कुणाच्या बाजूने टाळ्या वाजवायच्या. नक्कीच आता मात्र चेंडू जबरदस्त.
आणि थोडीशी मिसफिल्ड होते, नाही तर मला वाटतं हा गडी बाद होता. चार 12, 4 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 2 मोठे प्रहार, कमबॅक पाहूया. ओ हो, सुंदर, अतिशय सुंदर, आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतं अक्षय चांदे यांच्याकडनं. आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नात असतील, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. जबरदस्त. तीन चेंडू आणि 10 धावा. आणि साखर जांभलवाडीने जर सामना जिंकला तर रवींद्र सकपाल यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल. साखर जांभलवाडीने जर सामना जिंकला, 3 चेंडू आणि 10 धावा, आणि आमचे कॉमेंटेटर रोहित उतेकर यांच्याकडून मनावर दगड ठेवून 201 रुपयाचं पारितोषिक. कोणी जिंकू दे. धन्यवाद रोहित. आता मात्र जाऊया. ओ हो, चेंडू जातो हवेत आणि तिथं आहे कॅच खाली. बाद होते गाडी. बॅक टू पॅव्हेलियन. ज्या जबरदस्त कमबॅक केलाय तो मुसाळ चांदेवाडी संघाकडून, एक चांगला दबदबा, एक चांगला निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात सातत्याने. आणि रुपेश चांदे यांची स्ट्रॅटेजी असते, स्वतः कर्णधार रुपेश चांदे एक वेगवेगळी स्ट्रॅटेजी निर्माण करतात आणि कुठेतरी प्रयत्न आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येत असतं. परेश आता मैदानावरती दिसतोय. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. एक मॅच आहे, जरा स्पीडअप करायचं आहे. ओ हो, नवीन काहीतरी अटेम्प्ट करायचा प्रयत्न आहे. आणि आता पाहूया चेंडू. ओ कॉटन बॉल, क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. मित्रांनो, ज्या वेळेला कलाकारांना कलेला वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही ना, त्यावेळेला कलाकारांना वाटतं जिवंतपणे कुठेतरी आपण मरण यात्रा भोगतोय. असं हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिलंय. चेंडू मात्र जातोय दंदन दंदन, आणि हा विजयी संघ मुसाळ चांदेवाडी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो, चला या मदन, लवकर या आपण. मदन आणि ओमकार मित्रमंडळाचे कर्णधार आलेत का? येस, मिस्टर कुणाल उतेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या टॉस साठी टॉस उडवतील आमचे युई